तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम येत होते। वेबसाईटचा प्रॉब्लेम, ओटीपी येत नाही, दिवसा वेबसाईट चालत नाही, त्याचप्रमाणे भरपूर बहिणींची केवायसी अजूनपर्यंत बाकी होती। त्याचप्रमाणे ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्यांनी दुसरा आधार ओटीपी कोणाचा टाकायचा, त्यांची ओटीपी, त्यांची केवायसी कशी होईल, असा त्या बहिणींना प्रश्न होता। यासाठी आपण महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्याकडून काहीतरी अपडेट येईल, काहीतरी त्या मार्ग दाखवतील अशी आपण अपेक्षा ठेवून आजपर्यंत होतो। पण अदितीताई तटकरे यांचं फायनली त्यांच्या फेसबुक पेजवर अपडेट आलेलं आहे। काल रात्रीला म्हणजे काल 28 ऑक्टोबरला 9 ते 10 च्या दरम्यानमध्ये त्यांचं अपडेट आलं। आज आपण त्या टॉपिकवर व्हिडिओ टाकत आहे। तर बघा, त्यांनी या ठिकाणी अपडेट दिलेला आहे। त्याचबरोबर केवायसीच्या प्रक्रियेबद्दल त्यांनी म्हणजे वेबसाईटच्या लिंक बद्दल सुद्धा अपडेट होत आहे असं त्या ठिकाणी यांनी सांगितलं। त्याचप्रमाणे केवायसीची शेवटची तारीख सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेली आहे। पण बघा, ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्यांच्यासाठी सुद्धा हा जो काही मुद्दा आहे हा रिलेटेबल आहे 100%। तर या ठिकाणी बघा, त्यांनी काय सांगितलं आहे तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला, अदिती तटकरे, कालची वेळ सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थी बहिणींना योग्य आर्थिक लाभ मिळण्यासाठी केवायसीची प्रक्रिया जी आहे ती आपण समोर आणलेली आहे। म्हणजे सर्व लाडकी बहिणींना केवायसी करणे बंधनकारक आहे आणि केवायसी करावी लागेल। त्याचप्रमाणे जो काही महत्वाचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे, महत्वाचा पॉईंट आहे की या प्रक्रियेत सुसूत्रता येण्याबाबत, या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्याबाबत मंत्रिमंडळात बैठक घेतली। कोणती प्रक्रिया? तर केवायसीच्या वेबसाईटची प्रक्रिया, म्हणजे जे काही लाडकी बहीण योजनेची केवायसी आहे त्या केवायसीच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रिमंडळामध्ये बैठक घेतली असं त्यांनी अपडेट दिलेलं आहे। म्हणजे यामध्ये काय, तर सर्वात पहिला प्रॉब्लेम म्हणजे ओटीपीचा प्रॉब्लेम, वेबसाईटचा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम दूर करणे। त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम होता सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रॉब्लेम कोणता, ज्या बहिणींना पती नाही, ज्या बहिणींना वडील नाही, त्यांनी दुसरा आधार ओटीपी कोणाचा टाकायचा, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो शासनापुढे गेलेला होता। न्यूज माध्यमांमधून, आपल्या युट्यूबच्या व्हिडिओमधून, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या माध्यमांमधून हा प्रश्न उचलण्यात आला होता की त्या बहिणींनी दुसरा आधार ओटीपी कोणाचा टाकायचा। हा प्रश्न आता शासनाच्या निदर्शनास आलेला आहे। त्यामुळे शासनाकडून मंत्रिमंडळामध्ये ही बैठक घेण्यात आली आणि या बहिणींना वेबसाईटवर कोणती अपडेट द्यायची, कशा प्रकारे अपडेट द्यायची, त्यांची केवायसी कशी पूर्ण करायची, दुसरा ओटीपीचा ऑप्शन त्यांना कशा माध्यमातून द्यायचं, ऑप्शन त्यांना द्यायचं की दुसऱ्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीचा आधार ओटीपी घेऊन त्यांची केवायसी पूर्ण करायची, यासाठीच मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात आली। कारण एकट्या अदितीताई तटकरे किंवा फक्त त्यांचा विभाग हा निर्णय घेऊ शकत नाही, कारण हा निर्णय मोठा असतो की जर त्यांना पती नाही, वडील नाही, तर दुसरा आधार ओटीपी कोणाचा टाकायचा, म्हणजे त्यांचं व्हेरिफिकेशन होऊन त्यांचे अर्ज पात्र किंवा अपात्र करण्यात येतील। तर आता बघा, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। या प्रक्रियेत सुसूत्रता येण्यासाठी वाक्य या ठिकाणी क्लिअर दिलेलं आहे। या प्रक्रियेत सुसूत्रता येण्यासाठी म्हणजे केवायसीची प्रक्रिया, वेबसाईटची प्रक्रिया। तर आता लवकरच प्रॉब्लेम केवायसीच्या वेबसाईटचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। जे काही तुमची वेबसाईट चालत नव्हती, ओटीपीचा प्रॉब्लेम होता, ते सर्व प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होणार आहे। त्याचबरोबर काही बहिणींना असा प्रॉब्लेम येत होता की त्यांचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही, हा प्रॉब्लेम सुद्धा यासोबतच सॉल्व्ह होणार आहे, कारण वेबसाईट आता अपडेट होणार, यासाठी मंत्रिमंडळामध्ये बैठक झाली। त्याचबरोबर ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्या बहिणींसाठी आता वेबसाईट अपडेट झाल्यानंतर ऑप्शन येणार आणि त्या बहिणी सुद्धा त्यांचा आधार ओटीपी कोणाचा टाकायचा, त्यांना टाकायची गरज पडणार की नाही, यासाठी शासन आता वेबसाईटवर मार्ग काढणार आहे, काहीतरी अपडेट देणार आहे। आनंदाची बातमी आहे। त्यानंतर बघा, खाली त्यांनी दिलेलं आहे की 18 सप्टेंबर पासून केवायसीची प्रक्रिया सुरू झालेली होती। त्यांनी लिंक सुद्धा या ठिकाणी शेअर केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची, आणि सांगितलेलं आहे की सर्वच बहिणींना केवायसी करणे अनिवार्य आहे। त्याचबरोबर 2 महिन्यामध्ये सर्व पूर्ण बहिणींना केवायसी पूर्ण करायची आहे आणि शेवटची तारीख त्यांनी सांगितलेली आहे की 18 नोव्हेंबर 2025, म्हणजे 2 महिन्याचा कालावधी त्यांनी दिला असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। म्हणजे 2 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला केवायसी पूर्ण करायची आहे। पण आपल्या चॅनलच्या वतीने अदितीताई तटकरे यांच्याकडे एकच विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही जे काही केवायसीची वेबसाईट आहे ती लवकर अपडेट करा, फास्ट गतीने केवायसी झाली पाहिजे। त्याचबरोबर ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्यांच्यासाठी सुद्धा लवकरात लवकर या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही ऑप्शन आणलं तर खरंच 19 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण 100% बहिणींची केवायसी पूर्ण होईल आणि वेळेच्या आधी केवायसी पूर्ण होऊन जाईल आहे। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर जे काही त्यांनी मंत्रिमंडळामध्ये बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये शासनाने लवकरच काम करावे आणि लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटची अपडेट करावी। ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, त्यांच्यासाठी वेबसाईटवर लवकर अपडेट
आली पाहिजे, म्हणजे त्या बहिणी सुद्धा KYC करू शकतील. तर अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.